विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम आहे। अमरावतीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये पारा हा 44 वर पोहोचलाय। उष्णतेच्या लाटेमुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान विभागाकडून आज आणि उद्या हीट वेव्ह म्हणजे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। गजानन, सध्या विदर्भामध्ये आपण बघतो उष्णतेची लाट कायम आहे। सकाळचे 8 वाजताय, तर सध्याचं वातावरण नेमकं कसं आहे त्या ठिकाणी आणि नागरिकांना कसं काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे प्रशासनाकडून? नक्कीच सकाळचे 8 वाजलेले आहे आणि आताच चटके लागायला सुरुवात झालेली आहे। नागपूरचं कालचं तापमान 44 अंश सेल्सिअस होतं। त्यामुळेच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज आणि उद्या म्हणजे आजचा दिवस शाळा जे आहे आणि सर्व महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यासोबतच सर्व ट्युशन क्लासेसला सुट्टी देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहे। उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। कालचं तापमान या सीझन मधलं सर्वाधिक तापमान होतं नागपूरचं 44 अंश सेल्सिअस, अमरावतीचं 44.4 होतं। त्यामुळे आजही तापमान वाढीची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका, कारण की काल एका दिवसात जवळपास 31 उष्माघाताचे रुग्ण नागपुरात आढळून आलेले आहेत। त्यामुळेच उष्माघाताचे रुग्ण किंवा उष्माघाताचा धोका जो आहे तो विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून शाळा महाविद्यालय आणि सर्व ट्युशन क्लासेस बंद ठेवण्याच्या सूचना ज्या आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहे। आज शनिवार आहे, काही शाळांना आधीच सुट्टी होती। ज्या शाळा सुरू होत्या, ट्युशन क्लासेस सुरू होते त्या बंद ठेवण्यात आलेले आहे। मी ज्या कॉलेजमध्ये आहे ते सकाळी 7 पासून कॉलेज सुरू होतं, परंतु आता ते कॉलेज बंद आहे। सर्व विद्यार्थी आपापल्या घरी आहे। उद्या रविवार आहे, सोमवारची परिस्थिती पाहून सोमवारबाबत निर्णय घेतला जाईल, परंतु आज आणि उद्या उष्णतेची लाट कायम। निश्चितच आपण देखील हेच आवाहन करूया सगळ्या नागरिकांना, गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहा आणि आपली काळजी घ्या। गजानन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।